मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंची घेराबंदी सुरूच ठेवलेली आहे। त्यामुळे मुंडेंचा पाय आता आणखीन खोलात जाण्याचीही शक्यता आहे। मात्र धस यांनी मुंडेंवर काय आरोप केलाय आणि धस मुंडेंच्या विरोधात कसा फास टाकणार आहेत, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। मुंडेंना कृषी घोटाळा भोवणार, धसांचा डाव मुंडेंवर घाव। धनंजय मुंडेंचा पाय खोलात। मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। कारण भाजप आमदार सुरेश धसांनी मुंडेंविरोधात जोरदारपणे आघाडी उघडत थेट 300 कोटींच्या कृषी घोटाळ्याचा आरोप केलाय आणि आता थेट ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे। धसांनी मुंडेंवर कोणते आरोप केलेत पाहूयात। याशिवाय मुंडे आणि कराडनं 200 कोटींची रक्कम परस्पर उचलली। नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार केला। नॅनो डीएपी 56 कोटी 76 लाखांचा घोटाळा केला। बॅटरी खरेदीत 45 कोटी 53 लाख रुपये लाटले आणि कापूस साठवण बॅगेत 180 कोटींचा घोटाळा केला, असाही आरोप सुरेश धसांनी केलाय। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी डीबीटी योजनेला फाटा देत कृषी साहित्याची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि वाल्मिक कराड प्रकरणात मुंडेंचा राजीनामा घेण्यापूर्वीच धसांनी मुंडेंच्या घोटाळ्याविरोधात ईडी आणि सीबीआय कडे तक्रार दाखल करण्याचा इशाराच दिला होता। सीबीआय, ईडी, राज्याची एसीबी, त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांशी बोलेल मी, आणखी कोणती एजन्सी त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल। 25 कोटी 180 कोटीचा इकडचा आणि इकडचा 100 कोटीचा आणि बॅगचा 25 कोटीचा, असा जवळजवळ 200 आणि हा 100 300 कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार जातो हा। सुरेश धसांनी मुंडेंविरोधात मोर्चा उघडल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। आता मुंडे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर धसांनी मुंडेंना पुन्हा एकदा घोटाळ्यावरून घेरलंय आणि ईडीकडे तक्रार दाखल करण्याची तयारीही केली आहे। त्यामुळे मंत्रिपदानंतर मुंडेंची आमदारकीही जाणार की ईडी धनंजय मुंडेंना अभय देणार, याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।